आता राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे. तर आपण लगेच जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने पुढील भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे व नाशिकचे घाटमाथ्याचे भाग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागामध्ये येत्या शनिवारी म्हणजेच उद्या आणि रविवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. काही भागामध्ये अगदी अल्प वेळेतच मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो. त्यामुळे नागरिकांना अत्यंत काळजीपूर्वक बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण या अचानक जोरदार पावसाचं नेमकं कारण काय आहे? तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस ॲक्टिव्ह होतोय. गुरुवारी तयार झालेलं हे दाब क्षेत्र आता पश्चिमी उत्तरेकडे सरकणार आहे आणि येत्या काही तासातच हे डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच एक चक्रीय हवामान स्थिती सायक्लोनिक सर्क्युलेशन कर्नाटक, तेलंगणा, उत्तर कर्नाटक ओलांडत दक्षिण महाराष्ट्र किनाऱ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्द्रता म्हणजेच ओलावा आणि त्यासाठी पावसासाठी आवश्यक हवामान हे तयार झालं आहे. आता तुम्ही काय काळजी घ्यावी? आता गरज असेल तरच घराबाहेर पडा. लहान मुलं आणि वृद्धांनी घरातच राहावं. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा विचार करा. विजांच्या कडकडाट, ओपन एरिया, झाडाखाली थांबू नका. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ तुमच्या इतरांना नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.